शहराचा विकास हा नागरिकांनी भरलेल्या करावर अवलंबून असतो. मात्र कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीत समोर आलेलं वास्तव धक्कादायक आहे. अधिकृत आकडेवारीनुसार बदलापूरमध्ये घरपट्टीची थकबाकी तब्बल 88 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात यापैकी केवळ 80 कोटी रुपये वसूल करण्यात प्रशासनाला यश आले असून अजूनही 100 कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. ही अत्यंत मंद वसुली गती पाहता नगर परिषदेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या थकबाकीच्या आकडेवारीतून आणखी एक चिंताजनक बाब समोर येते. शहरातील टॉप थकबाकीदारांच्या यादीत एका व्यक्तीकडेच 3.6 कोटी रुपयांची थकबाकी आहे, तर काही मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांकडेही लाखोंची देणी बाकी आहेत. एकीकडे सामान्य नागरिक वेळेवर कर भरण्यासाठी धडपड करत असताना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, तर दुसरीकडे कोट्यवधी रुपये ठकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांवर ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येते. यामुळे प्रशासनाची भूमिका पक्षपाती असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावरून सामाजिक माध्यमांवरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्य करदाता हा कारवाईच्या भीतीने आपली देणी वेळेवर चुकवतो, तर मोठे थकबाकीदार मात्र निर्धास्तपणे नियमांचे उल्लंघन करतात, अशी भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. या असमतोलामुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असून बड्या थकबाकीदारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. या प्रचंड थकबाकीचा थेट परिणाम शहराच्या विकास कामांवर होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. रस्त्यांची दुरवस्था, पाणी पुरवठ्याच्या समस्या आणि स्वच्छतेचा अभाव यांसारख्या मूलभूत प्रश्नांनी बदलापूरकर त्रस्त आहेत. जर ही थकबाकी वेळेत वसूल झाली तर शहराच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, बड्या थकबाकीदारांवर कारवाई करावी आणि प्रामाणिक करदात्यांवर होणारा अन्याय थांबवावा, अशी जोरदार मागणी होत आहे.